आज आमच्या शाळेमध्ये लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक आयोजित केलेली आहे। शैक्षणिक सत्र 2026 आणि 27 या नवीन शैक्षणिक वर्षासाठी ही शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक आज आमच्या शाळेमध्ये पार होत आहे। अतिशय उत्साहामध्ये, आनंदामध्ये आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने ही निवडणूक आज घेण्यात येत आहे। यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री वेगवेगळी अशी 10 पदं आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहेत। आणि विद्यार्थ्यांनी मागील 4-5 दिवसापासून अतिशय सुंदररित्या मैत्रीपूर्ण वातावरणात या ठिकाणी सर्व प्रचार केलेला आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। आणि आज आमचे मतदार या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी हे आपापल्या आवडीचे उमेदवार निवडून देणार आहेत। तर यामध्ये काही आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या पदासाठी उभे आहेत, त्याच्याशी आपण संवाद साधूया। काही मतदारांशी आपण आज बोलणार आहोत जे आज मतदान करणार आहेत। आणि ही लोकशाही पद्धतीने जी निवडणूक आहे, कशा पद्धतीने निवडणूक चालते, कशा पद्धतीने आपला मतदानाचा अधिकार आपल्याला बजावता येतो, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या दृष्टीने हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये घेण्यात येत आहे। तर आज माझ्यासोबत संबोधिनी आहे जी कुठल्या पदासाठी उभी आहेत? आज क्रीडा मंत्री म्हणून तिने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मागील 3-4 दिवसापासून तिने कशा पद्धतीने प्रचार केला, कशासाठी या पदासाठी ती उभी आहे, याविषयी आपण संबोधिनीशी संवाद साधूया। संबोधिनी, तुला खूप खूप शुभेच्छा। सर्वप्रथम या ठिकाणी तू आजच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये उभी आहेस, काय हेतू आहे तुझा, काय उद्देश आहे, कशासाठी तू या पदासाठी उभी आहेस? तर मी क्रीडा मंत्री या पदावर उभी आहे आणि माझा हा हेतू आहे की आपण मुली खेळल्या पाहिजे, त्यांचे स्पोर्ट्स लेवल वरती गेले पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे की आपण खेळावं जेणेकरून त्यांचा उत्साह वाढला पाहिजे। म्हणून मी क्रीडा मंत्री या पदावर उभी आहे। तू कशा पद्धतीने प्रचार केले आतापर्यंत, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तू सांगितले आहेस की मी या पदासाठी उभी आहे, आणि तुझा प्रचार कसा राहिलेला आहे? तू काय काय सांगितलं आहे विद्यार्थ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांकडे कशा पद्धतीने अप्रोच झालेली आहे? तर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की मला वोट द्या, कारण की आपण दरवेळीस कबड्डी आपण राजुरास्तरीय तालुक्यापर्यंत नेतो, पण आपण तिथून समोर नाही जाऊ शकत। म्हणून आपण एक क्रीडा मंत्री म्हणून आपण त्याच्याही समोर जावं, म्हणून मी सर्वांना अशी सांगितलेलं आहे, असं त्यांना सांगितलं की मला पण वोट द्या, मला वोट द्या आणि मला विजयी करा, जेणेकरून आपली स्पोर्ट्स खूप वरपर्यंत जाईल। ओके, समजा तू निवडून आलीस तर तू काय करशील विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी काय करशील? जर मी निवडून आली एक क्रीडा मंत्री म्हणून, तर सर्वात प्रथम मी आपल्या शाळेमध्ये चॉकलेट देईल निवडून आल्याबद्दल। आणि मग काय म्हणते, आपले जे स्पोर्ट्स लेवलवर आपले गेम्स होतात, कबड्डी आणि आपलं व्हॉलीबॉल, त्याच्यावर आपण मुलींची आणि मुलांची आपण त्या स्पोर्ट्स करू। आणि आपल्या शाळेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये रिले रेस पण होते, गोळाफेक पण होते, त्याच्यामध्ये आपण मुलीचं प्रोत्साहन वाढवू, म्हणून मी एक क्रीडा मंत्री म्हणून उभी आहे। खूप खूप धन्यवाद, तुला खूप खूप शुभेच्छा। आता मतदारांचा कौल आपल्याला काही वेळानंतर कळणार आहे। ओके, ऑल द बेस्ट। थँक्यू। आपल्या समोर उभी आहे इयत्ता 10वीची कुमारी स्वीटी, ही मुख्यमंत्री पदासाठी रिंगणामध्ये आहे। आणि विशेष म्हणजे अतिशय चुरशीची निवडणूक होणार आहे, कारण हिच्या अगेन्स्टमध्ये, विरोधामध्ये इयत्ता 10वीचाच एक मुलगा उभा आहे। तर त्यामुळे या दोघांचाही प्रचार मागील 3-4 दिवसापासून अतिशय चुरशीचा आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे आणि आपली भूमिका मांडलेली आहे। तर आज आपण तिच्याकडून विचारूया की तिचं उद्दिष्ट काय आहे। स्वीटी, तुझं अभिनंदन, तू ऑलरेडी मुख्यमंत्री पदासाठी पहिल्यांदा या ठिकाणी उभी आहेस। काय अपेक्षा होती, कशासाठी तू या ठिकाणी या पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहेस? नमस्कार, मी स्वीटी सुनील मालेकर, वर्ग 10वा। मी मुख्यमंत्री या पदावर उभी आहे। लोकशाहीप्रमाणे आमच्या शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडले जातात, त्यामध्ये मी मुख्यमंत्री या पदावर उभी आहे। माझा उद्देश आहे की दरवर्षी मुलंच मुख्यमंत्री होतात, मला माझी इच्छा आहे की ह्या वर्षी मुलगी व्हावं आणि मुलींचं हे व्हावं। लोक म्हणतात की मुलगी काही करू शकत नाही, मुलगा करू शकते, तर मुलगी जे करेल ते मी करून दाखवणार।
तू प्रचार कशा पद्धतीने केलेले आहेस? इयत्ता 8वी 9वी 10वीचे भरपूर मतदार आहेत, हो. वेगवेगळ्या गावून येणारे मुलं मुली आहेत, हो. मग त्यांच्यापर्यंत तू कशा पद्धतीने पोहोचलेली आहेस की त्यांना कशा पद्धतीने तुझी भूमिका सांगितलेली आहेस? मी वर्गामध्ये जाऊन बघितली आणि त्यांना सांगितली मी मुख्यमंत्री या पदावर उभी आहे आणि त्यांना म्हणले की मला बहुमताने विजयी करा. पुढचे प्रतिनिधी कोण आहेत उभे राहणारे? मतदार कोण आहेत या ठिकाणी? मतदार या, मतदार म्हणून या. आठवीच्या मतदारांनी आता मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, बरोबर आहे? सर्वांनी मतदान केलेलं आहे. तर मला सांगा परी, तू मतदान केलेली आहे, कशा पद्धतीने उमेदवाराची निवड केलीस तू? मला जे पुढच्या याच्या शाळेसाठी जे चांगले कामं करणारे असेल त्याच्यासाठी मी जे चांगले वाटलं त्याला मी मतदान केले. ओके, व्हेरी गुड. काव्या, तू कशी मतदान कुणाला केली आहे मतदान? जे मला चांगले वाटले मतदानासाठी हां, राईट. किती उमेदवार निवडली तू? गुंजन ना? हां, वैष्णवी. किती उमेदवारांना मतदान केले तू? 10 लोकांनी मतदान केले आहे. छान. हां, 10 लोकांना. तू गुंजन, तुझ्या आवडीचे मतदार निवडले, उमेदवार निवडली? हो. कसं वाटलं आजची प्रक्रिया? चांगली वाटली. कसं मतदान सुरू आहे? छान सुरू आहे. ओके, छान. शुभेच्छा तुम्हाला. छान बोललेत तुम्ही, छान काम केलेत. ओके. या शाळेमधल्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी इयत्ता 10वीची कुमारी डिंपल ही उभी आहे, रिंगणामध्ये आहे. आणि मागील 3-4 दिवसापासून जो इलेक्शनचा माहोल आहे त्या माहोलमध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही केलेले आहे. तर एक उपमुख्यमंत्री पदासाठी तू उमेदवारी अर्ज भरताना काय तुझी आयडिया होती की कशासाठी तू उभी राहण्याची ठरवलेली आहे? कारण की सर नमस्कार, मी डिंपल सचिन पाचभाई, इयत्ता वर्ग 10वा. आमच्या शाळेमध्ये दरवर्षीच लोकशाही पद्धतीने निवडणूक घडवण्यात येते आणि त्याच्यामध्ये मुलं उभे होतात आणि मत देतात. तर दरवर्षी सर कसं होते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर नेहमी मुलंच असतात. मुलं येतात निवडून पण ते काही करत नाही. मुली पदावर म्हणजे पदापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात पण मुली नाही का मत देत नाही. मुलं देतात पण ते काही करत नाही. माझा उद्देश हाच आहे की जे पण होईल पद हे फक्त नावासाठी नसते, त्याची जबाबदारी असते की आपण शाळेमध्ये काय केलं पाहिजे, मुलांचं प्रोत्साहन कसं वाढवलं पाहिजे, मुलं कसे भाग घेतील कोणत्या याच्यामध्ये, त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे. हे एक उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री पदाचं एक काम असतं, ते त्यांनी केलं पाहिजे. पण हे असं होत नाही आहे. माझी इच्छा होती, मी 3 वर्ष झाली तर आहे, तर मी बघत आहे की इलेक्शन हे कसं होते. तर मला उभं व्हायचंच होतं आणि येईल नाही तर नाही येईल, पण मला हे अनुभव घ्यायचा होता म्हणून मी या पदावर उभी राहिली. छान बोललीस तू, छान मनोगत व्यक्त केलीस. समजा तू आता या ठिकाणी मागील 4-5 दिवसापासून हा जो लोकशाही पद्धतीने होणारी निवडणूक ही प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेस, बरोबर आहे ना? तर समजा तू निवडून आलीस तर काय करशील? काय तो उद्दिष्ट असेल की या शाळेसाठी आपण काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? मुलांसाठी काय केलं पाहिजे? मुलांसाठी म्हणजे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये मुलांचा सहभाग फार कमी असतो. तर मी त्या कार्यक्रमामध्ये त्यांची रुची कशी येईल, ते कसे सहभाग घेतील, त्यांना आवड कशी निर्माण होईल आणि काही समस्या असतील तर त्या आम्ही त्यांच्यापासून ऐकून शिक्षकांपर्यंत कसे पोहोचवणार याचा प्रयत्न करील. वा, छान. मला एक सांग डिंपल, तू यानंतर एक भविष्याचे पुढचे आपण नागरिक आहोत, जबाबदार नागरिक बनणार आहोत. भविष्यामध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण मतदान करणार आहोत. तर या लोकशाही प्रक्रियेमध्ये, या निवडणूक प्रक्रियेमध्ये तुला काय वाटत आहे की ही जी शाळेमधला हा जो उपक्रम आहे भविष्यातील लोकशाहीची मूल्य रुजवण्याच्या दृष्टीने कसं वाटत आहे सर्व पाहून चित्र या ठिकाणी? म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की आपण योग्य मत कुणाला दिलं पाहिजे. त्यासाठी हे शाळेमध्ये हा कार्यक्रम केला जातो. कारण की जर आपण भावी पिढी आहोत तर पुढे आपल्याला निवडायचं आहे आपले नेते कसे असणार, तर आपल्याला इथूनच कळलं पाहिजे की ही रचना आहे की मग आपण पुढे जाऊन कसं केलं पाहिजे, योग्य उमेदवार निवडला पाहिजे, आपले जे कामं करेल, आपल्याला संसदेमध्ये किंवा याच्यामध्ये आपले मुद्दे उचलणार, त्याच्यासाठी हे असते, पायरी असते. तर हे कार्यक्रम इथूनच होतात म्हणून. अरे वा, खूप छान बोललीस तू. तुझं पुढे काय ध्येय राहील? म्हणजे इलेक्शन जिंकल्यानंतर एखादी शाळेसाठी चांगला उपक्रम किंवा तुझे विजन काय आहे? की आपल्या शाळेतले मुलं
इथेच नाही तर बाहेरही चमकले पाहिजे. याच्यासाठी इथे त्यांनी जसं घडावं, किती म्हणजे थोडंफार तरी आपल्या याच्याने घडावं, त्याच्यासाठी मी प्रयत्न करीन की पुढे जाऊन पण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी. छान छान, खूप खूप शुभेच्छा तुला. छान बोललीस तू, छान आपलं Thank you, मत sir. मांडलीस. थँक्यू.